नमस्कार मित्रांनो, मी मकरंद रमेश गवळी, राहणार साडे तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी असून आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प चे समन्वयक श्री गुलाबरावजी खंडागळे सर, राहणार छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली शून्य मशागत शेतीचा एक छोटासा प्रयोग केला आहे आपल्या शेतीत. तर हे आपल्या शेतीतलं एक प्रथम पीक आहे शून्य मशागत शेती तंत्रावर. तर हे भुईमुग हे पीक आहे. तर उगवण क्षमता बी चांगली झाली आहे, जर्मिनेशन चांगल्या तऱ्हेने झालेलं आहे. आपण याला रेन पाईपच्या साह्याने स्प्रिंकलर पद्धतीने पाण्याची व्यवस्था केलेली आहे. वेळोवेळी गुलाबराव खंडागळे सरांचं आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे ह्यासाठी. आज आज भिजवून घेऊन ओलो करून उद्या सकाळी इथं तणनाशक मारून घेणार आहे शेतात आपल्या. तणनाशक मारल्यानंतर परत एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक ह्याची बी फवारणी परत 1-2 दिवसांनी करून घेणार आहोत आपण. तसा पिकावर रोग वगैरे काही नाही, गोंगण नाही, काही नाही. हे बघा, हिरवागार आणि पालेदार पद्धतीने उगवलेला आहे बहीण. आता लाईटची पाळी आमच्याकडे 4 ते 12 आहे, त्यामुळे पूर्वतयारी करण्यासाठी आपण शेतात आलो आहे. हे पाईप वगैरे कुठं हे झालेले असले तर सरळ करून पाण्याची व्यवस्था करायची आहे. तसा हा आपला 3रा व्हिडिओ आहे. हा आपला छोटासा प्रयोग एक मोठ्या प्रयोगात आपण सक्सेसफुलरित्या यशस्वीरित्या प्रयत्न करून यशस्वी करण्याचा प्रयत्न करू. हा तर यशस्वी झालेलाच आहे वाटतं पूर्ण तऱ्हेने, तुम्ही बघताच आहे. आपण साच्याच्या पद्धतीने टोकन केलं होतं आणि उगवण क्षमता बी असे बरोबर आले. काही एखादं दुसरं जास्त खोलवर बी पडले ते अजून हे होतं आहे, जर्मिनेशन होतं आहे त्याचं. हे बघा, आता इथं ते खाली पडल्यामुळं नाही, हे तर कोंब फुटायला लागलेलं ह्याला बी. अशा तऱ्हेने आपली हे भुईमुगाचं पीक आपण घेतलेलं आहे. एक 14 किलो भुईमुगाचं नियोजन केलं आहे आपण. इकडे बी आपण मक्याचं नियोजन केलं होतं, पण पाणी